मुंबईतला मध्यवर्ती मानला जाणारा एल्फिस्टन पूल 125 वर्षात जुना आहे आणि आज हा पूल रात्री 9 वाजल्यापासून बंद करण्यात येणार आहे। हा पूल जो आहे हा वरळी शिवडी एलिव्हेटेड जो मार्ग आहे या प्रकल्पासाठी बंद करण्यात येणार आहे। त्यासाठी अधिसूचना देखील महापालिकेने जारी केलेली आहे। यामध्ये जवळपास 200 कोटी रुपयाचा जो नवीन पूल बांधणार आहे त्याला खर्च येणार आहे। यामध्ये जो पूल नवीन बांधण्यात येणार आहे तो एलिव्हेटेड पूल असणार आहे आणि बरंच यामध्ये गोष्टी ज्या आहेत त्या पुलाच्या निमित्ताने इथे पाहायला मिळणार आहेत। सध्या हा पूल जो आहे तो 2 वर्षांसाठी तरी किमान बंद राहील अशी माहिती महापालिकेतर्फे देण्यात येते। पण सध्या हा पूल महत्त्वाचा आहे वाहतुकीसाठी, त्यासाठी पर्यायी मार्ग जे आहेत ते देखील इथे करण्यात आलेले आहेत। जिथे पूल बंद करणार आहे त्या दोन्ही साईडला 2 रुग्णवाहिका देखील ठेवण्यात येणार आहेत। खरं तर या पूल बंद करण्यासाठी नागरिकांचा आणि वाहतूक जे चालक आहेत वाहन चालक आहेत त्यांचा प्रचंड मोठा विरोध होता। मात्र त्यानंतर महापालिकेने काही हरकती मागवल्या होत्या। या हरकतीनुसार काही जे वाहतुकीत बदल आहेत ते सध्या करण्यात आलेले आहेत। प्रभादेवी व लोअर परेल पश्चिमेकडून परळला टाटा रुग्णालय व KEM रुग्णालय येथे जाणारी वाहनांना दुपारी 3 ते रात्री 11 या कालावधीत करी रोड ब्रिजचा वापर करता येणार आहे। या व्यतिरिक्त नो पार्किंग देखील इथे असणार आहे। जोशी मार्ग जो आहे कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य चौक ते धनमिल नाका हा जो मार्ग आहे तो नो पार्किंग झोन असणार आहे। सेनापती बापट मार्ग, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, भवानी शंकर मार्ग असे विविध जे मार्ग आहेत तिथे नो पार्किंग करण्यात येणार आहे, जेणेकरून वाहतुकीला कुठलाही फटका बसू नये, वाहतूक सुरळीतपणे पार पडावी यासाठी महापालिकेकडनं हे सगळी पावलं जी आहेत वाहतूक पोलिसांकडनं ही जी पावलं आहेत ती उचलण्यात आलेली पाहायला मिळत आहेत। आणि रात्री 9 वाजल्यापासून आज रात्री 9 वाजल्यापासून हा एल्फिस्टन पूल बंद होताना पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरवसह भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, मुंबई।